चला पुढचा फोटो आहे सखीजी हो, नाही. धरावा. अरे एवढा रिसर्च झालाय, बाप रे, वा वा वा. चहा कशातून पितो आपण? कप वाढदिवसाला काय कापतो आपण? केक कपकेक ओके जस्ट कपकेक्स ओके. आता ह्याची काय गोष्ट आहे तू सांग. सुव्रतने मला पहिल्यांदा काही आणलं, असं भेट आणली ती, त्याने मला कपकेक्स आणले आणि पहिल्यांदा आणि तो म्हणजे असं पहिल्यांदा आपल्याला लक्षात येतं ना की ओ या व्यक्तीला मी आवडते, म्हणजे तिने आणि या व्यक्तीने जाऊन कपकेक्स आणावेत एवढी मी त्याला आवडते. कारण जी केळी घेऊन येते व्यक्ती सेटवर, ती जाऊन एवढे कष्ट करून एवढे पैसे खर्च करून कपकेक्स घेऊन आली, म्हणजे मी त्याला आवडते. कंजूस आहे का तो? अरे म्हणजे हो, हे बघ कंजूस नाहीये पण खूप पक्का आहे. म्हणजे असं हिशोबाच्या बाबतीत, सेव्हिंग्सच्या बाबतीत खूप हुशार आहेत. म्हणजे तो त्या बाबतीत त्याला बुद्धी आहे त्याची, मला नाही. ठीक आहे. आधी तू कंजूस म्हणाली ते आमच्या जास्त लक्षात राहील. अशी ती आठवण, प्रेमाची गोष्ट. आता पुढचा फोटो. हा अरे बाप रे. नाहीला पण हिंदीत काय म्हणतो? नाही ना. आणि इंग्रजीत? नो. हो माझ्या नॅनोचा फोटो आहे. तुझी ही पहिली गाडी का? हो, मी होते पुण्याला शिकायला हं. काही काळ, आणि तेव्हा मी पुण्यात असल्यामुळे माझं कॉलेज दूर होतं. मी कोथरूडला कॉलेज कात्रजला. तर मी आईला खूप हट्ट करवते की मला टू व्हीलर घेऊन दे, टू व्हीलर घेऊन दे. सगळ्यांकडे पुण्यात टू व्हीलरच, मला टू व्हीलर घेऊन दे. तर आई म्हणाली नाही टू व्हीलर नाही, तुला घेऊन देते गाडी काहीतरी. असं म्हणून तिने मला नॅनो घेऊन दिली. तर का की यातनं मी पडणार नाही. बरोबर आहे. सो ह्याची मजा अशी, दुसरा एक किस्सा असा की आमची एक खूप चांगली डेट झाली. म्हणजे अशी शून्य पैसे खर्च झाले अशी डेट झाली. म्हणजे आम्ही नॅनोने लवकर पॅकअप झालं, म्हटलं चल रात्री ड्राईव्हला जाऊ म्हणून गोरेगाववरनं शूटवरनं निघालो आणि नरिमन पॉइंटला गेलो. किती छान. ड्राईव्ह करत करत. आणि आम्ही पोहोचलो तेव्हा 12:30-1 वाजले होते. आणि आता 1 वाजता सगळ्यांना बाजूला करतात ना मरीन लाईन्सवर, म्हणजे क्वीन्स नेकलेसवर नाही बसायचं. बरोबर. पोलीस होते आणि ते सगळ्यांना बाजूला करत होते. आणि आम्ही तेव्हाच पोहोचलो नेमके. तर आम्ही उतरलो आणि ते म्हणाले की नाही आता नाही. आणि मग त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि आमची नुकतीच मालिका 2-3 महिने झाले होते. त्यामुळे ते म्हणाले तुम्ही ते झी मराठीवाले का? मी म्हटलं हो. ते म्हणाले काय? म्हटलं मला फक्त 10 मिनिटं बसायचंय. ते म्हणाले जा. असं म्हणून आम्ही बसलो आणि आम्ही नरिमन पॉइंटच्या इथे, त्यामुळे अख्खा क्वीन्स नेकलेस रिकामा. आणि तुम्ही दोघे, आम्ही दोघं आणि आमच्या मागे पोलीस, म्हणजे जणू आम्ही आणि माझी नॅनो, सो जणू आमच्यासाठी सिक्युरिटी तिथे बोलवल्यासारखं. क्या बात आहे सर. आणि इतकी सुंदर रात्र होती. कारण ऑफकोर्स समुद्राचा आवाज, चंद्र आणि सुव्रत गात होता. म्हणजे आम्ही नुसते बसलो होतो आणि शांत गात होता सुरत. तो गात होता, त्याचं गुणगुणत होता. आणि मी माझ्या फोनवर ते रेकॉर्ड केलं, म्हणजे असंच मजा म्हणून. आणि ती रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे अजूनही. किती छान.